मित्रांनो, आपला प्रश्न आहे, पहिले सरकारी मराठी वृत्तपत्र कोणते होते? पर्याय 1 मुंबई गॅजेट, 2 मुंबई दरबार, 3 महाराष्ट्र टाइम, 4 मुंबई समाचार. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मुंबई समाचार हे पहिले सरकारी मराठी वृत्तपत्र होते. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा फुलेंनी सुरू केले होते? पर्याय अ केसरी, ब दीनबंधू, क सुधारक, ड ज्ञानोदय. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दीनबंधू. आपला प्रश्न आहे, ज्ञानोदय हे नियतकालिक कोणी सुरू केले? पर्याय अ बाळशास्त्री जांभेकर, ब विष्णुशास्त्री पंडित, क महादेव गोविंद रानडे, ड महात्मा फुले. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बाळशास्त्री जांभेकर यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक सुरू केले. आपला पुढचा प्रश्न आहे, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते? पर्याय अ केसरी, ब दर्पण, क मराठा, ड सुधारक. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत प्रकाशित होत असे? पर्याय अ मराठी आणि संस्कृत, ब मराठी आणि इंग्रजी, क मराठी आणि हिंदी, ड फक्त मराठी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब मराठी आणि इंग्रजी. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? अ केसरी आणि मराठा, ब केसरी आणि दर्पण, क केसरी आणि जनसेवा, ड मराठा आणि दर्पण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ केसरी आणि मराठा. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय अ महात्मा फुले, ब गोपाळ गणेश आगरकर, क लोकमान्य टिळक, ड विष्णुशास्त्री चिपळूणकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड विष्णुशास्त्री चिपळूणकर. आपला प्रश्न आहे, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? पर्याय 1 इंदिरा संत, 2 शांता शेळके, 3 लक्ष्मीबाई टिळक, 4 दुर्गा भागवत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्ष्मीबाई टिळक. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कवयित्रीला गदिमा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय 1 इंदिरा संत, 2 मंदाकिनी गोखले, 3 गौरी देशपांडे, 4 दुर्गा भागवत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा संत यांना गदिमा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, दुर्गा भागवत यांना कोणत्या विषयातील सखोल अभ्यास होता? पर्याय 1 इतिहास, 2 लोकसाहित्य, 3 समाजशास्त्र, 4 मानसशास्त्र.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसाहित्य या विषयाचा अभ्यास दुर्गा भागवत यांना सखोल होता। आपला पुढचा प्रश्न आहे स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, 2 पंडिता रमाबाई, 3 ताराबाई शिंदे, 4 गौरी देशपांडे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, पर्याय 2 दुर्गा भागवत, 3 ताराबाई शिंदे, 4 कमल देसाई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे। आपला पुढचा प्रश्न आहे गर्भ रेशीम ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय 1 मंदाकिनी गोखले, पर्याय 2 पंडिता रमाबाई, पर्याय 3 ताराबाई शिंदे, पर्याय 4 गौरी देशपांडे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गौरी देशपांडे। आपला पुढचा प्रश्न आहे बाई, बायका, स्त्रिया हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 गौरी देशपांडे, पर्याय 2 दुर्गा भागवत, पर्याय 3 विजया राजाध्यक्ष, पर्याय 4 मंदाकिनी गोखले। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजया राजाध्यक्ष। आपला पुढचा प्रश्न आहे एक होता कारभार हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय 1 शकुंतला परांजपे, 2 दुर्गा भागवत, 3 विजया राजाध्यक्ष, 4 लक्ष्मीबाई टिळक। मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्गा भागवत। आपला पुढचा प्रश्न आहे संवादिनी हे पुस्तक कोणाचे आहे? पर्याय 1 शांता शेळके, 2 दुर्गा भागवत, 3 विजया राजाध्यक्ष, 4 कमल देसाई। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शांता शेळके। आपला प्रश्न आहे धनुर्धारी म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 चिंतन खानोलकर, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 रामचंद्र विनायक टिकेकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामचंद्र विनायक टिकेकर। आपला पुढचा प्रश्न आहे कवी ग्रेस या नावाने कोण प्रसिद्ध आहे? पर्याय 1 वि. स. खांडेकर, 2 माणिक शंकर गोडघाटे, 3 भालचंद्र नेमाळे, 4 वि. वा. शिरवाडकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माणिक शंकर गोडघाटे यांना कवी ग्रेस म्हणून ओळखतात। आपला पुढचा प्रश्न आहे केशवसूत हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, 3 राम गणेश गडकरी, 4 वि. वा. शिरवाडकर। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत म्हणून ओळखतात. आपला पुढचा प्रश्न आहे, गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणत्या लेखकाचे आहे? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, पर्याय 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, पर्याय 3 राम गणेश गडकरी, 4 वि वा शिरवाडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राम गणेश गडकरी. आपला पुढचा प्रश्न आहे, आरती प्रभू म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 चिंत्र्य खानोलकर, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 वसंत कानेटकर. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून ओळखतात. आपला पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 प्रल्हाद केशव अत्रे, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 वसंत कानेटकर. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, गदिमा या टोपणनावाने कोण ओळखले जातात? पर्याय 1 ग दी माडगूळकर, 2 प्रल्हाद केशव अत्रे, 3 शंकरराव खरात, 4 वसंत कानेटकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग दी माडगूळकर. आपला पुढचा प्रश्न आहे, आचार्य अत्रे म्हणून ओळखले जाणारे साहित्यिक कोण? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 प्रल्हाद केशव अत्रे, 3 शंकरराव खरात, 4 वसंत कानेटकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रल्हाद केशव अत्रे. आपला पुढचा प्रश्न आहे, कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, 3 राम गणेश गडकरी, 4 विष्णू वामन शिरवाडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखतात. आपला पुढचा प्रश्न आहे, बालकवी म्हणून ओळखले जाणारे मराठी कवी कोण? पर्याय 1 कृष्णाजी केशव दामले, 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, 3 राम गणेश गडकरी, 4 वि वा शिरवाडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे.